श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम पंकज स्मरण वासरमनिरीव तमसां राशिनाशेति विघ्नानां वसुदेवसुतं देवं कंसचानूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। ज्ञानेषु भगवान् विष्णुर्निवृत्तिर्भगवान् हरः सोपानो भगवान् ब्रह्मा मुक्ताख्या ब्रह्मचित्कला सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। यं प्रव्रजन्तमनुपेतमपेतकृत्यं द्वैपायनं विरहकातराजुहाव पुत्रेति तन्मयतया तरोनिदूष तं सर्वभूतहृदयं मुनिमानतोऽस्मि। गजाननं ज्ञानमूर्तिं साक्षात् प्रेमस्वरूपिणं गौरीशङ्करं दयामूर्तिं भास्करं वन्दे पुनः पुनः। वासनात् वासुदेवस्य वासितं भुवनत्रयं सर्वभूतनिवासोऽसि वासुदेवो नमोस्ते। पुंडलीकवरदारि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय। सद्गुरु श्री गोपाल कृष्ण भगवान कौंडण्यपूर निवासी जगज्जननी जगन्माता विदर्भ कन्या देवी ज्ञानियांचे राजयोग्यांची माऊली यशस्नारे ज्ञानोबाराय जगद्गुरु तुकोबाराय। त्याचप्रमाणे थळचे बालयोगेश शेख सम्राट संत विधी सम्राट गजानन महाराज त्यांचे अंतरंग प्राणप्रिय पट्टशिष्य श्री संत भास्कर महाराज गुरुशंकर महाराज तथा वारकरी कीर्तिभूषण वारकरी रत्न संत श्री वासुदेवजी महाराज आदी करून साधू संतांना नमस्कार करून फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून मला ऐकणारा जो काही होतकूर मंडळीच्या माध्यमातून राबवला जातो आहे तदनुषंगाने आम्हाला सुद्धा कुठेतरी एकांतामध्ये बसून जी प्रवचनाची अखंडता होती जी खंडित झालेली होती ती अखंडता पूर्ण कायम टिकवण्याच्या दृष्टिकोनातून सोयीचं होते आहे याचा मनस्वी आनंद आहे। म्हणून त्यांना पुनश्च धन्यवाद देतोय। काल आपण भागवत या शब्दाचा अर्थ पाहण्याचा प्रयत्न केला। एरवी तसे अनेक अर्थ भागवताच्या संदर्भाने ध्वनित असा एक प्रसंग सांगितला जातो। भगवान कृष्ण द्वैपायन वेदव्यासानी या ग्रंथाची निर्मिती केली आणि ग्रंथाची निर्मिती केल्यानंतर तो ग्रंथ अवलोकनार्थ भगवान विष्णूंकडे घेऊन गेले। भगवान विष्णूंच्या चरणी तो समर्पित केलात। कारण आमची परंपराच आहे भगवान श्री ज्ञानोबराय ज्ञानेश्वरी सारखा जगतमान्य अद्वितीय स्वरूप ग्रंथ निर्माण करतात आणि श्रीगुरूंच्या चरणी समर्पित करतात। किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन हे सिद्धी गेले तर माझे जी उरले पायिक पण असं म्हणतात। त्या पद्धतीने भगवान वेदव्यास भगवान नारायणांकडे गेलेत आणि ग्रंथ त्यांच्या चरणी समर्पित केला। भगवान नारायणाने प्रश्न विचारला, महाराज हा ग्रंथ तुम्ही निर्माण केल्याला नाव काय ठेवलं? त्यावेळी भगवान वेदव्यासाने सांगितले, महाराज देवा याला मी भागवत असं संबोधतो। भागवताची व्याख्या काय? भगवता नाम पुराणम इति भागवत पुराण अशी त्यांनी व्याख्या करून सांगितली। तुमचंच पुराण आहे, तुमचं वर्णन केलेलं आहे। त्यावेळा माता लक्ष्मी देवी त्याच ठिकाणी उपस्थित होत्या आणि माता लक्ष्मी देवीने भगवान वेदव्यासांची एक नाराजी व्यक्त केली। का हो त्याच्यामध्ये काही वर्णन आहे की माझा नावाचा उल्लेख आहे की? भगवान वेदव्यासाने सांगितले, बाबा भगवतानाम पुराणम काय की भगवती नाम पुराणम नाही, माझं त्याच्यावर संतोष नाही आणि म्हणून मग माझा सरळ उल्लेख असावा याकरता काहीतरी करा। त्यावेळेला भगवान या चंद्रवंशाचा आणि सूर्यवंशाचा जो विस्तार झाला तो कुठकुठल्या मनवंतरांमध्ये झाला अशा पद्धतीच्याच वर्णन ज्याच्यामध्ये येतं। आणि वंशानुचरित या दोन वंशातील जे महान पराक्रमी राजे होऊन गेले त्यांच्या वंशाचं किंवा त्या पराक्रमी राजांच्या चरित्राचा उहापोह ज्याच्यामध्ये केला जातो अधिक प्रमाणामध्ये गुण गायल्या गेलेले आहेत त्याला भागवत पुराण असं म्हणतात। कारण हे भगवत पुराण नाही, भागवत पुराण आहे। भगवता नाम पुराण, भगवंताचं वर्णन करणारे, भगवंताचं गुणगान करणारे, भगवंताचं अनुसरण करणारे, भगवंताची भक्ती करणारे जे होते पराशर पुंड
व्यासांबरीष शौनक भीष्मदालभ्यां रुक्मांगदार्जुन वशिष्ठ विभीषणादीन पुण्य भागवतम स्मरामी. तिथं भागवत शब्दाचा प्रयोग आहे. नारद, पराशर, पुंडरीक, व्यास, अंबरीश, शुक, शौनक, भीष्म, दालभ्य, रुक्मांगद, अर्जुन, वशिष्ठ आणि विभीषण हे जे काही नावं देण्यात आलेली आहेत या सगळ्यांना भागवत म्हणून संबोधल्या गेलेलं आहे. किंवा श्रीमद भागवताचं चिंतन करत असताना श्रीमद भागवताच्या पंचम स्कंदामध्ये पहिला श्लोकाला प्रियव्रतो भागवतो आत्मा आराम कथम मुने गृहे रमत यन्मूलम कर्मबंधम पराभव. त्या ठिकाणी प्रियमध्ये भगवंतापेक्षाही अधिक प्रमाणात केले गेलेले आहे. यथामती अवथा अवकाश आपण त्याचं चिंतन करू. प्रथम स्कंदापासून तो 12 स्कंदापर्यंत असा एक नाही की ज्या स्कंदामध्ये भगवान परमात्म्याच्या अर्थात पेक्षाही भक्तांचं वर्णन अधिक प्रमाणात केल्याचं आपल्या निदर्शनास येणार नाही. प्रत्येक स्कंदामध्ये भगवत भक्तांचं वर्णन आहे. त्याहीपेक्षा महत्वाचं सांगेल भगवता प्रोक्तम भक्तांचं वर्णन आहे, नवल नाही. भगवंताच्या मुखारविंदातून भक्तांचं गुणगान केलं गेलेलं आहे. भगवत सानिध्यात प्राप्त होत होता, भगवत सानिध्याच्या माध्यमातून प्राप्त होत होता. तो 5,500 वर्षानंतर आजही भागवत कथा श्रवणाच्या माध्यमातून प्राप्त होत होता. तेवढी एकनिष्ठता, तेवढी एकाग्रता त्या ठिकाणी असणं अगत्य हेच तितकं महत्वाचं आहे. आणि म्हणून भागवत हा ग्रंथ नाही, हा भागवत हा साक्षात भगवंत आहे. या भागवतामध्ये प्रामुख्याने 3 प्रकारच्या भाषांचा उल्लेख येतो. त्यात पहिली जी भाषा आहे तिला लौकिक भाषा म्हणतात, दुसरी जी भाषा आहे तिला परमत भाषा म्हणतात, आणि तिसरी जी भाषा आहे त्या भाषेला समाधी भाषा असं म्हटलं जातं. लौकिक भाषा म्हणजे काय? लौकिक भाषेमध्ये 2 गोष्टीचा उहापोह आहे, ऐतिहासिक आणि ऐतिह्य. या 2 गोष्टीचा उहापोह आहे. ऐतिहासिक म्हणजे ग्रंथ निर्मितीच्या पूर्वी जे काही पराक्रमी राजे, ईशाचं अनुसरण करणारे, परमात्म्याचं अनुसरण करणारे, चंद्र सूर्य वंशातील वर जे काही राजे होऊन गेलेत त्या राजांचा इतिहास आणि तोही सत्यनिष्ठ इतिहास या ग्रंथाच्या माध्यमातून ग्रथित केला गेला. म्हणून भूतकाळाचंही वर्णन आहे ज्याला ऐतिहासिक वर्णन म्हणू, आणि भविष्य काळात काय घडणार आहे या संदर्भातलं सुद्धा वर्णन आहे. बहुतांशी ठिकाणी भूतकाळातल्या वर्णनाला प्राधान्य दिल्या जातं, वर्णन केल्या जातं. भविष्याचा जो काही विचार आहे तो भविष्यातला विचार वेळेअभावी सांगितल्या जात नाही. आणि कधी कधी समाजाचा बुद्धिभेद करणारे जे लोक आहेत ते भागवतातील ग्रंथातील अशा पद्धतीचं वर्णन ऐकून म्हणा, वाचून म्हणा, आणि त्याच्यावरून भागवत नावाच्या ग्रंथाच्या निर्मितीचा कालखंड निश्चित करण्याचा प्रयत्न करत असतात. आणि म्हणून बरेचदा त्या भागवत नावाच्या ग्रंथाची जी निर्मिती आहे त्याच्या कालखंडाच्या संदर्भात चिंतन येतात की हा पुरातन फार प्राचीन काळचा ग्रंथ नाही, हा अर्वाचीन काळचाच ग्रंथ आहे. पण मला सांगितलं पाहिजे की आज नाही, याच्या पुढेही कलियुग समाप्तीपर्यंत किंबहुना कलियुग संपल्यानंतर सत्ययुग ज्यावेळेला पुन्हा चालू होईल त्यावेळेला सत्ययुगामध्ये ही जी काही वर्णाश्रम व्यवस्था आहे ही कशी रुजवल्या जाईल, कोणाच्या माध्यमातून रुजवल्या जाईल या संदर्भातलं चिंतन सुद्धा येतं. अर्थात हेच वैशिष्ट्य या ग्रंथाचं की ऐतिहासिक आणि ऐतिह्य या दोन्ही गोष्टीचं चिंतन हा ग्रंथ करतो. ज्याला लौकिक भाषा म्हणतात, त्याचा तो ही जी वंशावळ सांगितल्या गेलेली आहे तर केवळ निमित्ताचा भाग आहे. मला सांगितलं पाहिजे बऱ्याच ठिकाणी लोक चिंतन करत असताना, व्यवहारामध्ये वावरत असताना भाषा अलौकिक वापरतात आणि विषय लौकिकाचा मांडतात. परंतु पुराणामध्ये भागवत पुराणाचं एक पुराण आहे की ज्याच्यामध्ये भाषा लौकिकाची वापरली आणि विषय अलौकिक आहे. आता बरेचदा लौकिकामध्ये वावरणारे लोक अलौकिक शब्दाचा प्रयोग करताना दिसतात. उदाहरण दाखल जर सांगायचं झालं, आम्ही लहान होतो, लहान असताना वैकुंठवासी संत श्री वासुदेवजी महाराजांच्या सोबत आम्ही फिरत होतो. फार कमी वयामध्ये महाराजांच्या संगतीत राहण्याचा योग आला आणि त्याचीच ही उपलब्धी आहे. आमचे गुरुबंधू होते. महाराजांच्या सोबत आम्ही राहत असताना जसा जसा वेळ मिळेल एखाद्या वेळेला ते कुठंतरी निघून जायचे. मी त्यांना विचारतो, कुठं जाता? तू बोलू नको. नाही म्हटलं, जाता कुठं हे सांगा. फार घाईघाई जाता, घाईघाई परत येता.
त्यावेळेला त्यांनी मला सांगितलं मी आत्मा शेकायला जात असतो. मला आश्चर्य वाटलं. मी आत्मज्ञान नावाचा शब्द ऐकला होता, आत्मविद्या नावाचा शब्द ऐकला होता, अध्यात्मविद्या नावाचा शब्द ऐकला होता, परंतु आत्मा शेकणे ह्या शब्दाचा प्रयोग मी पहिल्यांदाच ऐकला होता. आणि उत्कंठा होती, जिज्ञासा होती, चिकित्सा होती की आत्मा शेकणे म्हणजे नेमकं काय. मी एक दिवस त्यांच्या मागोमाग गेलो होतो आणि मागोमाग गेल्यानंतर मला आश्चर्य वाटलं. आत्मा शेकण्याकरता जातो म्हणणारे आमचे गुरुबंधू अक्षरशः चहाच्या टपरीवर अर्धा कप चहा घेत होते. त्यांना चहा घेऊ दिला आणि मी विचारलं का तुम्ही कशा करता आले होते. मी आत्मा शेकण्याकरता. म्हटलं मी बघितलं तुम्हाला, तुम्ही चहा घेत होते. म्हणजे त्यालाच आत्मा शिकणं असं म्हणतात. माझ्या बोलण्याचा कल तुमच्या लक्षात आला असेल असं गृहीत धरतोय. म्हणजे कुठेतरी प्रापंचिक क्षेत्रातला माणूस अलौकिक शब्दाचा प्रयोग करून लौकिक विषयाला समाजाच्या समोर ठेवण्याचा प्रयत्न करतो. एकदाचा तो प्रसंग माझ्या जीवनात आला. भागवताची कथा करत होतो आणि माझ्या स्वभावाप्रमाणे पुंडलिक वरदा झाल्यानंतर मी व्यासपीठावर थांबत नाही. तसाच घाईघाई व्यासपीठावर उतरून गाडीत बसण्याच्या दृष्टिकोनातून मी येत होतो. एका श्रोत्याचा धक्का मला लागला. कार्यकर्ते त्याच्या अंगावर चवताळून गेले. तुला दिसत नाहीत का महाराज आहेत, जाऊ द्या. मी त्याच्याकडे पाहिलं. त्याने मला माफी मागितली आणि सांगितलं महाराज माफ करा. म्हटलं बाबा माफीचा काही प्रश्न नाही आहे, तुला काय एवढी घाई आहे, कुठं निघाला होता तू. थोडं त्याने सांगितलं महाराज मी गुरुचरित्राचं पारायण करण्याकरता निघालोय. मला आश्चर्य वाटलं. त्या माणूस 3-3 तास 4-4 तास आम्हाला ऐकतोय, पुन्हा गुरुचरित्राचं पारायण करतो. म्हणून मी त्याला हात जोडला. एका कार्यकर्त्याने मला विचारलं महाराज हात त्यांनी जोडले होते ठीक आहे, पण तुम्ही त्याला हात जोडण्याचं कारण काय. मी त्या कार्यकर्त्याला समजावण्याचा प्रयत्न केला. अरे बाबा तो सामान्य माणूस नाही रे. अरे तो इथं भागवताची कथाही श्रवण करतो आणि गुरुचरित्राचं पारायण करण्याच्या दृष्टिकोनातून तो घाईघाई निघाला होता आणि त्याच्या तोंडातून ते ऐकलं म्हणून मी त्याला नमस्कार केला. तो कार्यकर्ता होतकरू होता. त्यांनी दुपारच्या प्रवचनाला येण्याच्या अगोदर माझी गाडी नेमकी तो ज्या ठिकाणी बसलेला असायचा तिकडून आणली. तो एका वडाच्या झाडाखाली त्या ठिकाणी बसून गंजीपत्ता खेळत होता. मुद्दा मी गाडी तिथं थांबवली आणि त्याला विचारलं काय म्हटली मग घाईघाई निघालेल्या गुरुचरित्राचं पारायण करण्याकरता निघालेला तूच का. म्हटले हो. अरे मला गुरुचरित्राचं पारायण सांगत होता आणि इथे काय करतोय. म्हटले महाराज यालाच आम्ही गुरुचरित्र म्हणतो. म्हटले गुरुचरित्राचा आणि याचा संबंध काय. म्हटले महाराज गुरुचरित्रात अध्याय किती आहेत. म्हटले 52 अध्याय आहेत. म्हटले याच्यातही 52च पत्ते आहेत. पद्धतीचं गंजीपत्ता न म्हणतात तो त्याला गुरुचरित्राचं पारायण म्हणतो. अर्थातच कुठेतरी अलौकिक भाषा वापरून लौकिकाचा समर्थन कुठेतरी करतात. आम्ही लहान असताना वैकुंठवासी महाराज गुरुवर्य श्री वासुदेवजी महाराज आळंदीला आम्ही वारीला गेलो आणि एका मंदिरामध्ये जेवणाकरता निमंत्रण आलं. काहीतरी ब्राह्मण भोजनात कार्यक्रम असावा आणि संख्यात्मक दृष्टिकोनातून पाहिजे तेवढे ब्राह्मण त्या ठिकाणी उपलब्ध होत नव्हते. मग त्यांनी महाराजांना सांगितलं महाराज तुमच्याकडे काही विद्यार्थी असतील तर त्यांना आमच्या इथं जेवणाला पाठवा. पण एक सक्त सूचना केली की ब्राह्मण भोजनाचा कार्यक्रम आहे, त्यांच्याकडे यज्ञपोळी टाकली पाहिजे, त्यांना श्लोक म्हणता आले पाहिजेत वगैरे वगैरे. महाराजांनी सुद्धा आम्हाला यज्ञपोळी वगैरे टाकून दिली. सांगितलं ब्राह्मण भोजनाकरता तुम्ही जात आहात त्या ठिकाणी अगदी शिस्तीत त्यांचे श्लोक होऊ द्यायचे आणि आपला 15वा अध्याय मोठ्या स्वरामध्ये म्हणायचा. त्यांचे श्लोक होऊ दिले. आम्ही 15वा अध्याय चांगला जोरात चालू केला आणि मग काय पुंडलिक वरदा वगैरे झालं. त्यांनी जेवणाकरता ज्यावेळेला बसलो त्यावेळेला एक वाढपी वाढण्या गायत्री 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 म्हणून गायत्री नावाचा पदार्थ कोणता असावा वाळणारा गायत्री म्हणून वाढतोय. पाहिलं तर हळद लावलेला तो कांदा होता. मी त्याला विचारलं याला गायत्री का म्हणतात. म्हणजे ब्राह्मण भोजन आहे महाराज, ब्राह्मण भोजनामध्ये कांदा चालत नाही, परंतु कांद्याशिवाय जेवणही चविष्ट होत नाही आणि म्हणून मग त्या कांद्याला हळद लावायची आणि त्यालाच गायत्री म्हणायचं. अर्थात भाषा अलौकिक वापरायची आणि लौकिकाचा त्या ठिकाणी विषय मांडायचा. पण इथं उलट आहे. इथं भाषा लौकिक आहे आणि भाषा लौकिक असताना अलौकिक चिंतन त्या लौकिक भाषेच्या माध्यमातून सांगितलं जात आहे. वारकरी संत परंपरेमध्ये सुद्धा संत वाङ्मयामध्ये सुद्धा असे कितीतरी प्रसंग मला तुमच्यासमोर मांडता येतील. यवनी वराडनी बैसल्या टेकी कवनतो नवरा नाही ओळखी मी कवनाची मज सांगा कोणी त्या वराडनी कवनती वरमाय कवनतो वरबाप कवनतो मंडप सांगा कोणी वराळ नवे स्वप्नगे माये बाप रखुमा दिवराचे वेगी धरा पाय.
हा भगवान श्री ज्ञानोबरायांचा फार प्रसिद्ध असा अभंग आहे, ज्याच्यामध्ये भाषा पूर्णतः लौकिकाची आहे. लग्न काय, नवरी काय, नवरदेव काय, मंडप काय, वरमाय काय, वरबाप काय. परंतु हे शब्दप्रयोग जरी लौकिकातले असले तरी ज्ञानोबरायांना विषय मात्र अलौकिकाचा समजून सांगायचा आहे. आणि मग लौकिकाची भाषा वापरण्याचं मागचं कारण काय? ज्यांच्या समोर अलौकिक विषय प्रतिपादित करून सांगायचा आहे ते सगळे लौकिकाचे लोक आहेत, म्हणून त्यांना कळेल अशी भाषा वापरण्याच्या दृष्टिकोनातून त्या भाषेचा वापर करावा लागतो. कारण ज्याला ज्याला जशी जशी भाषा कळत असेल त्याला त्याला ती ती भाषा सांगितली पाहिजे. आम्ही कीर्तनकार लोक आहोत, आम्ही प्रवचनकार लोक आहोत, आम्हाला चांगलं बोलता येतं. मग बोलता येतं याचा अर्थ एखाद्या चोराने चोरी केली, एखाद्या गुन्हेगाराने गुन्हा केला आणि त्याच्याकडून गुन्हा कबूल करून घ्यायचा आहे, आणि म्हणून मग आमच्यासारखा एखादा प्रवचनकार त्याच्यासमोर बसवला आणि त्याला सांगितलं की बाबा याच्याकडून गुन्हा कबूल करूया. आणि आम्ही जर म्हटलं लागून या पाया विनवितो तुम्हाला, लागून या पाया ही भाषा चोराला कळत नाही, त्याला पोलिसाचा खाक्याच दाखवावा लागतो, त्याला तीच भाषा कळते. लातो की भूत बातोशे नाही मानते. अर्थात ज्याला जी भाषा कळत असेल त्याला ती भाषा सांगितली पाहिजे, त्या भाषेच्या माध्यमातून त्याला समजावलं पाहिजे. त्या पद्धतीने ज्या लौकिकातल्या लोकांना हा विषय प्रतिपादित करून सांगायचा आहे, हे चिंतन मांडायचं आहे, म्हणून पहिल्यांदा लौकिक भाषेचा वापर आहे. त्या दुसरी भाषा ती परमत भाषा आहे. परमत भाषा म्हणजे काय? या परमत भाषेमध्ये अनेक ऋषी मुनींचे संवाद आपल्याला ऐकण्याकरता मिळतात. कारण कुठल्याही ग्रंथाच्या आणि त्यातल्या त्या तत्वज्ञानाच्या ग्रंथाची जी वृक्षता आहे ती वृक्षता कमी करण्याला करता संवादाचं आधार सगळ्यात महत्वाचा असतो. संवादाच्या माध्यमातून ती वृक्षता कमी होते. एरवी गीता या ग्रंथाचा जर आपण विचार केला तर गीतेच्या 700 श्लोकापैकी पहिलाच श्लोक धृतराष्ट्राचा आहे, त्याच्यानंतर धृतराष्ट्राचा श्लोक नाही. पण भगवान श्री ज्ञानोबाराय ज्यावेळेला ज्ञानेश्वरी नावाचा ग्रंथ लिहितात त्यावेळेला कित्येकदा धृतराष्ट्रमध्ये आणताना दिसतात. पुसलिया विन वायाने सांगशी का, असं धृतराष्ट्र संजयाला कधीतरी म्हणतो. नाही तो, पण संवादाच्या माध्यमातून विषय सोपा केला जात असतो. श्रोते ज्ञानोबारांना सल्ला देतात. ज्ञानोबाराय कधीतरी हेही दाखवतात की श्रोत्यांनी मला थांबवलं, तू संत स्तवनी रतसी तरी कथेची शेन करीशी, निराळे बोल जाविशी सनागर. मला नाही वाटत ज्ञानोबाराय सारख्या महात्म्यांच्या मुखातून ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ निश्रुत होत असताना कुठला तरी श्रोता ज्ञानोबाराला मध्ये थांबवत असेल. विषयांतर होते आहे माऊली, तुम्ही हे जे बोलता हे फार चांगलं बोलता, पण विषय थोडा लांब जातो आहे, मूळ विषयाकडे या. आता ग्रंथा चित्त देई झडकरी वेगा, असं म्हणताना दिसतात. मला नाही वाटत. मी कधी कधी आश्चर्याने बोलत असतो, अरे ते तर ज्ञानेश्वर माऊली होते, ज्ञानेश्वर वाघाच्या समोर हिंमत करत नाही कोणी असं वाक्य वापरण्याची. पण ज्ञानोबाराय वर्णन करतात. त्याचं कारण काय? संवादाच्या माध्यमातून क्लिष्ट विषय सोपे होत असतात, त्याला संवादाचं रूप दिलं पाहिजे. आणि मग भागवताचे वैशिष्ट्य आहे, प्रश्न करता एक आहे. राजा परीक्षित तो भगवान शुकदेवांना प्रश्न करतो आणि भगवान शुकदेव त्याच्या प्रश्नाचं उत्तर देत असताना त्याला सांगतात, बाबा राजा प्रश्न विचारलाय, असाच प्रश्न एकदा अमकाजीनी ढमकाजींना विचारला होता आणि त्यांनी त्याच्यावर तसं उत्तर दिलं होतं. मग पुन्हा कथेतून दुसरी कथा निश्चित होते, निघते. पुन्हा त्या कथेमध्ये पुन्हा कथेला फाटे फुटत जातात. याने होतं काय? याने एकच होतं, विचारणाऱ्या श्रोत्याचा वक्त्याप्रतीचा विश्वास. याने उत्तर दिलं असं नाही तर ही कथा याच्या अगोदर होऊन गेलेली आहे. आमच्या जीवनामध्ये बरेचदा असे प्रसंग येतात की आम्हाला बरेच लोक प्रश्न विचारण्याकरता येतात, उत्तर आमच्याकडे उपलब्ध असतात, ग्रंथाचे संदर्भ आमच्याकडे उपलब्ध असतात, परंतु त्या श्रोत्याच्या प्रश्नाचं उत्तर आम्ही सरळ देण्याऐवजी आम्ही एक युक्ती वापरतो. फार चांगला प्रश्न विचारलात राहतो तुम्ही. आम्ही गुरुवर्य संत श्री वासुदेवजी महाराजांच्या सोबत राहत असताना असाच एकदा प्रश्न आमच्या माणसाने विचारला होता आणि त्याच्यावर महाराजांनी असंच उत्तर दिलं होतं. महाराजांनी उत्तर दिलं होतं असं ऐकल्यानंतर तो शास्त्राच्या संदर्भाच्या भानगडीतच पडत नाही. वसुदेव महाराजांनी सांगितलं होतं ना, मग संपला विषय. त्याची शंका निरसन त्याच ठिकाणी होते. तशी पुराणामध्ये ही परंपरा आहे. अनेक ऋषींचे विदूर मैत्रेय संघ घडला, विदूर आणि मैत्रेयाची कथा असेल, त्या ठिकाणी तो संवाद असेल. असे अनेक संवाद ज्याच्यामध्ये येतात त्याला परमत भाषा म्हटले गेले.
आणि तिसरी भाषा जी अत्यंत महत्वाची आहे तिला समाधी भाषा म्हणजे काय? भगवान वेदव्यासांना नारदांनी उपदेश केल्यानंतर भगवान वेदव्यासांनी समाधी लावली आणि भगवान वेदव्यासांना समाधीमध्ये परमात्म्याचं जे दर्शन झालं, परमात्म्याचा जो साक्षात्कार झाला आणि तो झालेला साक्षात्कार ते दर्शन भगवान वेदव्यास शब्दबद्ध करतायत. म्हणून भगवान वेदव्यास मुळात समाधीत आहेत. त्यांची भाषा ही समाधी आहे आणि तत्वज्ञानही खऱ्या अर्थ समाधी भाषेचं आहे. वल्लभाचार्यासारखे महात्म्यांनी भागवताच्या ज्या अगोदरच्या 2 भाषा मी आपल्या समोर मांडल्यात त्याच्यापैकी समाधी भाषेलाच प्राधान्य दिले. ही भाषा अत्यंत महत्वाची आहे. मला तुम्हाला सांगितलं पाहिजे भागवताच्या संदर्भातलं अधिक एक चिंतन. भागवत हे लोकदृष्टीने शास्त्र आहे. काल आपण त्याचं चिंतन केलं. श्रीमद भागवतम शास्त्रम कलो कीरेन भाषितम वरिष्ठम सर्व शास्त्रानां. लोकदृष्टीने शास्त्र आहे. पुराणाच्या दृष्टिकोनातून महापुराण आहे. त्याचे चिंतन आपण केलं. बाकीचे पुराण आहेत, पंचलक्षणांनी युक्त असतं ते पुराण आणि दशलक्षणांनी युक्त आहे म्हणून याला महापुराण असं संबोधलं गेलं. त्याचप्रमाणे वेदांतांच्या दृष्टिकोनातून ही परमहंस संहिता आहे. तत्वज्ञाच्या दृष्टिकोनातून हा ग्रंथ समाधी भाषेचं वर्णन करणार आहे. वैष्णवांच्या दृष्टिकोनातून ही सात्वत संहिता आहे आणि भक्तांच्या जर विचार केला, भगवत भक्तांचा जर विचार केला तर त्यांच्या दृष्टिकोनातून हा ग्रंथ हा प्रत्यक्ष भगवंत आहे. अशा अनेक पद्धतीने या ग्रंथाकडे पाहिल्या जातात आणि अशा अनेक पद्धतीने या ग्रंथाकडे पाहत असताना तुम्ही ज्या दृष्टिकोनातून पाहाल त्या दृष्टिकोनातून तुम्हाला तो ग्रंथ सार्थ असा उतरलेला दिसतो. ज्या पद्धतीने नाथबाबा म्हणतात भावे जैसा तैसा. हरी एक, हरी एकच आहे पण भावे जैसा तैसा. तसा ग्रंथ एकच आहे पण भावे जैसा तैसा. मग तो वेदांतांना परमहंस संहिता दिसत असेल, लोकांना तो शास्त्र दिसत असेल, कुठं तो सात्वत संहिता दिसत असेल, तो समाधी भाषेचा ग्रंथ आहे. आणि म्हणून भगवान वेदव्यासांना समाधी अवस्थेमध्ये झालेला तो साक्षात्कारच भगवान वेदव्यासांनी या ग्रंथाच्या माध्यमातून शब्दबद्ध केला. आणि म्हणून हा ग्रंथ हा सामान्य नसून, याच्यातले अक्षर हे सामान्य नसून हे खऱ्या अर्थाने भगवत स्वरूप आहेत. नवे नवे राजा परीक्षितीला केवळ निमित्त करून जगदोद्धारा करता भगवानच स्वतः भागवत रूपाने प्रगट झाले आहेत. याचं चिंतन उद्याच्या सत्रामध्ये आपण करू. आजच्या दिवशी एवढीच सेवा भगवंताच्या चरणी समर्पित करतो. आणि मला फेसबुकच्या माध्यमातून लाईव्ह ऐकणाऱ्या श्रोत्यांना विनंती करावीशी वाटते की ज्या पद्धतीने आपण या संदर्भात काही सूचना नोंदवल्यात त्या पद्धतीने काही प्रश्नाच्या संदर्भात जरी आपली इच्छा असेल तरी आपण व्यक्तिगत नंबरवर म्हणा किंवा फेसबुकच्याच माध्यमातून आपण जर प्रश्न विचारले तर त्याला उत्तर देता येईल. अडचण अशीच आहे की मला लिखाणाची व्यवस्था किंवा जास्त सवय नसल्या कारणामुळे मी तुम्हाला लिखित स्वरूपाचं उत्तर देण्याऐवजी प्रत्यक्षात फोनवरून आपण संपर्क केला तर निश्चित ती चर्चा वाढत जाईल. आणि आमचाही बोलण्याचा जो अनुशेष आहे, एरवी कथेमध्ये 5-5, 6-6 तास बोलायची सवय आहे, 15-20 मिनिटात आमचं इंजनच गरम होत नाही, तर तो अनुशेष सुद्धा त्या निमित्ताने भरून निघेल. आपला संपर्क होईल, आपण संपर्क कराल एवढीच अपेक्षा बाळगतो. सत्राला याच ठिकाणी विराम देतो. पुनश्च भेटू उद्या 8 वाजता. कुंडली कवरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम मौली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय. भास्कर महाराज की जय. गौरीशंकर महाराज की जय. वासुदेवजी महाराज की जय. बजरंगबली की जय.